गणित हा असा एक विषय आहे ज्यामध्ये विद्यार्थी पैकीच्या पैकी मार्क्स सहज मिळवू शकतात. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, ॲज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. इयत्ता 10वीचा 6 मार्च 2026 रोजी होणारा मॅथमॅटिक्स पार्ट 1 म्हणजेच अल्जेब्राचा पेपर जर तुम्ही अशा पद्धतीने बोर्डाच्या परीक्षेत सोडवलात तर नक्कीच तुम्ही 40 पैकी 40 मार्क्स हे नक्कीच घेऊन जाल. तर चला तर पाहूयात. सर्वात आधी तुमचा क्वेश्चन नंबर 1 जो असणार आहे तो जो असणार आहे तो एकूण 4 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स फ्रॉम द गिवन क्वेश्चन्स. तर यामध्ये फक्त तुम्हाला काय करायचं आहे तर दिलेले जे MCQ असणार आहेत त्यांचे ऑप्शन्स विथ देअर करेक्ट आन्सर्स अगदी असं व्यवस्थित लिहायचं आहे. क्वेश्चन्स उत्तरपत्रिकेमध्ये लिहिण्याची अजिबात आवश्यकता नाही. फक्त तुम्हाला ऑप्शन्स आणि त्याचं काय करेक्ट आन्सर असणार आहे फक्त तेवढंच लिहायचं आहे. तर एकूण तुम्हाला 4 असे MCQ विचारणार आहेत आणि त्याचं उत्तर तुम्हाला प्रत्येकी एक एक मार्क्स प्रत्येक प्रश्नाला असल्यामुळे 4 मार्क्स इथे सहज विद्यार्थ्यांना मिळून जातात. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 1B जो असणार आहे तो असणार आहे सॉल्व द फॉलोविंग सब क्वेश्चन्स, म्हणजेच दिलेले उपप्रश्न सोडवा. हे देखील 4 मार्क्ससाठी असणार आहे. यामध्ये तुम्हाला एखादं काय इक्वेशन्स देतील आणि त्या इक्वेशन्सवरून एक्स आणि वायची किंमत काय आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स आणि वाय. तर असं व्यवस्थित 1 मार्क्ससाठी तुम्हाला विचारणार आहे. तर इथं पाहू शकता कशा प्रकारे उत्तर सोडवलेलं आहे. त्यानंतर पाहू शकता फर्स्ट टर्म ऑफ द गिवन सिक्वेन्स, हा देखील 1 मार्क्सचा प्रश्न, असे सोपे प्रश्न 1 मार्क्ससाठी तुम्हाला यामध्ये विचारणार आहे. त्यानंतर पहा इन द फॉर्मॅट ऑफ GSTIN देर आर 15 अल्फाबेट्स न्यूमरल्स. त्यानंतर पहा द सॅम्पल स्पेस इज एस इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट HH HT TH आणि TT. तर हा देखील तुम्हाला एकूण 4 प्रश्न असणार आहेत. यामध्ये ऑप्शन तुम्हाला अजिबात नसणार आहे, त्यामुळे ते 1 मार्क्सचे हे प्रश्न एकूण 4 मार्क्ससाठी असणार आहे. तर तुमचा जो प्रश्न क्रमांक 1 होता तो एकूण किती 8 मार्क्ससाठी अशा क्वेश्चन्समध्ये डिवाइड होणार आहे. त्यानंतर पहा जो क्वेश्चन नंबर 2 असणार आहे तो तुमचा कंप्लीट अँड राईट एनी 2 ॲक्टिव्हिटीज फ्रॉम द फॉलोइंग. तर यामध्ये तुम्हाला 3 देणार आहेत आणि 2 कोणतेही तुम्हाला ॲक्टिव्हिटीज कंप्लीट करायच्या आहेत. तर या ज्या कृती असतात त्या तुम्ही पेन्सिलने किंवा पेननं देखील काढल्या तरी चालतील, परंतु पेन्सिलचा जास्त वापर केला तर आपल्याला काय होईल, तिथं व्यवस्थित अगदी काढता येईल. आणि असं काय परीक्षेमध्ये नसतं की पेन्सिलनंच काढायच्या पेननं काढायच्या. तर तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल त्याचा वापर करून व्यवस्थित ह्या काय करायच्या आहेत ॲक्टिव्हिटीज सॉल्व्ह करायच्या आहेत. फक्त त्याचा आन्सर तुम्हाला लिहायचा आहे, अजिबात ते सोडवत बसायचं नाही. त्यामध्ये ब्रॅकेटमध्ये काय त्याचं उत्तर येणार आहे फक्त तुम्हाला तिथे राईट करायचं आहे बॉक्सेस करून. आणि तुम्हाला एकूण हा प्रश्न 4 मार्क्ससाठी असणार आहे. प्रत्येक प्रश्न हे 2-2 मार्क्ससाठी असणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे उत्तर लिहू शकता. इथेच तुम्हाला सोडवून दाखवलेलं आहे. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 2B जो असणार आहे तो देखील तुमचा 8 मार्क्ससाठी असणार आहे. पहा, आणि हा क्वेश्चन्स लेंदी असल्यामुळे यातील तुम्हाला कोणतेही 4 सोडवायचे आहेत. 5 देणार आहेत क्वेश्चन्स आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स हे असणार आहेत. तर दिलेले इक्वेशन्स सोडवा. तर इथं पाहू शकता एक्स आणि वायची तुम्हाला किंमत काढायला सांगितलेली आहे. हे देखील तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारण्यात येतं. त्यानंतर सेकंड वन देखील तुम्हाला इक्वेशन्स दिलेले आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, आणि त्याची व्हॅल्यू तुम्हाला काय करायची आहे तर त्याचे रूट्स फाइंड करायचे आहेत. ते देखील खूप सिंपल आहे, जे 2 मार्क्ससाठी विचारण्यात येतं. त्यानंतर बघा थर्ड वन असणार आहे, तो देखील तुम्हाला एपीचं त्यातली T19ची किंमत काढायची आहे. ते देखील तुम्ही व्यवस्थित फॉर्म्युलाचा वापर करून जरी तुमचं शेवटचं उत्तर जरी 115 ऐवजी 114 आलं तरी देखील यामध्ये तुम्हाला 2 पैकी 1.5 मार्क्स मिळणार आहेत, कारण तुम्ही व्यवस्थित अशा त्या फॉर्म्युलाचा वापर करून त्यामध्ये किंमत लिहिलेली असल्यामुळे. तर अशा प्रकारे तुमचा जो क्वेश्चन नंबर 2B होता ते एकूण 8 मार्क्ससाठी आणि तुम्हाला 4 प्रश्न यामध्ये सोडवायचे आहेत. तर इथं पाहू शकता शेवटचा प्रश्न 2 मार्क्सचा देखील व्यवस्थित अगदी टेबलच्या फॉर्मॅटमध्ये जो मीन काढायला सांगितलेला आहे तो काढलेला आहे. पाहू शकता मीन टाइम स्पेंट बाय स्टुडंट इज 5 hours. तर 4 प्रश्न आपण एकूण पाहिले क्वेश्चन नंबर 2B मधले, आणि इथे 8 मार्क्स तुम्हाला सहज मिळणार आहेत, कारण खूप 2 मार्क्सचे सोपे प्रश्न इथे विचारले जातात. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 3 जो असणार आहे तो तुमचा कंप्लीट अँड राईट एनी 1 ॲक्टिव्हिटी. तर 2 ॲक्टिव्हिटी देणार आहेत आणि त्यातील एकच ॲक्टिव्हिटी तुम्हाला परीक्षेमध्ये सॉल्व्ह करायची आहे. दोन्ही पण येत असले तर दोन्ही सोडवण्याची अजिबात आवश्यकता नाही. ज्याबद्दल तुम्ही शुअर आहात व्यवस्थित अगदी त्याचा आन्सर काढून इथे लिहायचं आहे. तर ते देखील तुम्हाला 3 मार्क्ससाठी असणार आहे. पहा
क्वेश्चन नंबर 3A जो असणार आहे तो 3 मार्क्ससाठी एकच कोणताही प्रश्न सोडवायचा आहे. दिलेली कृती तर व्यवस्थित अगदी जी प्रश्नपत्रिकेत कृती दिलेली आहे ती व्यवस्थित उत्तरपत्रिकेमध्ये काढायची आणि फक्त जे काय करायचं आहे तुम्हाला तर हे ब्रॅकेट्स जे आहे ते काय करायचे आहेत तर स्क्वेअर जे आहे ते फक्त तिथं काय व्हॅल्यू होईल ते जस्ट तुम्हाला फिल करायचं आहे आणि खूप सोपा प्रश्न असणार आहे हा. तर एकूण तुम्हाला किती स्क्वेअर दिलेले आहेत तर 4 स्क्वेअर 6 स्क्वेअर दिलेले आहेत आणि प्रत्येकी किती स्क्वेअरला 2 स्क्वेअरला 1 मार्क्स असणार आहे. अशा एकूण 3 मार्क्सचा हा क्वेश्चन असणार आहे. पहा खूप सोपा प्रश्न आहे. तो तुम्ही व्यवस्थित अगदी जसं तुम्हाला त्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न दिले आहे पूर्ण लिहायचा आहे आणि त्या स्क्वेअर कशामध्ये उत्तर लिहायचं आहे ते व्यवस्थित अगदी पेन किंवा पेन्सिलने जरी काढलं तरी चालेल. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर जो 3B असणार आहे तो तुमचा असणार आहे सॉल्व एनी 2 सब क्वेश्चन्स फ्रॉम द फॉलोइंग. तो देखील तुमचा 6 मार्क्ससाठी असणार आहे आणि कोणती 2 तुम्हाला काय करायचे आहेत तर यातील प्रश्न सोडवायचे आहेत जे 3 मार्क्ससाठी असणार आहे. हा देखील लेंदी क्वेश्चन असणार आहे. तिथे व्यवस्थित अगदी तुम्हाला व्यवस्थित उत्तर लिहायचं आहे. तर दिलेले इक्वेशन्स पाहायचे, गिवन इक्वेशन्स आर लिहायचं. त्यानंतर त्याची dx डी आणि dy किंमत काय आहे आणि त्यावरून x व्हायची काय करायची आपल्याला ही व्हॅल्यू काढायची आहे. ते देखील 3 मार्क्ससाठी असणार आहे. असे 2 प्रश्न तुम्हाला क्वेश्चन नंबर 3B मधले सॉल्व करायचे आहेत. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर जो 4 असणार आहे तो तुमचा असणार आहे की सॉल्व एनी 2 सब क्वेश्चन्स फ्रॉम द फॉलोइंग. तर तुम्हाला 3 देणार आहेत आणि 2 कोणतेही प्रश्न सोडवायचे आहेत. तरी तर पाहू शकता जे तुम्हाला किती 4 मार्क्ससाठी असणार आहेत. तर एक प्रश्न 4 मार्क्ससाठी असणार आहे आणि एकूण 8 मार्क्सचा हा क्वेश्चन नंबर 4 असणार आहे. तर इथं सोडवलेला आहे पाहू शकता. इक्वेशन्सच आहे क्वाड्रॅटिक आणि ते व्यवस्थित अगदी द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर रिअल अँड इक्वल. व्यवस्थित अगदी तिथं डिवायडिंग बाय 4 ते तुम्हाला 4 मार्क्ससाठी हा प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर पहा जो क्वेश्चन नंबर तुमचा 5 असणार आहे तो तुमचा सॉल्व एनी ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स असणार आहेत. त्यामध्ये 2 क्वेश्चन्स येणार आहेत आणि कोणताही एक सोडवायचा आहे जो एकूण 3 मार्क्ससाठी असणार आहे आणि जास्त उत्तर देखील तुम्हाला व्यवस्थित अगदी लिहायचं आहे. तर अशा प्रकारे तुमचा जो 6 मार्च 2026 रोजी होणारा मॅथमॅटिक्स पार्ट 1चा म्हणजेच अल्जेब्राचा पेपर आपण व्यवस्थित बोर्डाच्या परीक्षेत कसा सोडवायचा पाहिला. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.